वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात कास नदीच्या पुरामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट कोसळलं आहे। विशेष म्हणजे या भागात मोठा पाऊस नसतानाही बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचं पाणी कास नदीत आलं आणि नदीला पूर आला। या पुरामुळे नेतसा ते कोळ्याळी मार्ग हा काही काळ बंद राहिला, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील सुपीक माती वाहून गेल्याने ऐन पेरणीच्या हंगामात मोठे नुकसान झाले आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कास नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं। पुराच्या पाण्यामुळे नेतसा ते कोळ्याळी हा महत्वाचा मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला। या भागात फारसा पाऊस झाला नसतानाही बुलढाणा जिल्ह्यातील मुसळधार पावसाचं पाणी नदीत आल्याने अचानक परिस्थिती निर्माण झाली। पुराच्या वेगवान प्रवाहामुळे अनेक शेतातील सुपीक माती वाहून गेली। ऐन पेरणीच्या काळातच झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर नवं आर्थिक संकट उभं राहिलं आहे। माती वाहून गेल्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या काही दिवस पुढे ढकलाव्या लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मागील 2 वर्षापासून कास नदीला वारंवार पूर येत असल्याचं स्थानिक शेतकरी सांगत आहेत। नदीचं तातडीने खोलीकरण करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाकडे केली आहे। मात्र वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जात नसल्याने परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे। कास नदीच्या वारंवार येणाऱ्या पुरामुळे शेती वाहतूक आणि ग्रामीण जीवनावर गंभीर परिणाम होत आहेत। आता प्रशासन शेतकऱ्यांच्या मागणीची कितपत दखल घेते आणि नदीच्या खोलीकरणाचा प्रश्न कधी मार्गी लावतो याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे।